ए बुवा, ए मला हे जडजड होतंय रे, हे काय करू ना माझ्या, असं काय मला आठवत नाही डायलॉग ते. काय असं ना, करिअरच्या सुरुवातीला ना आपल्याकडे चॉईस नसतो की मला अशाच डॅशिंग भूमिका पाहिजेत किंवा चॉकलेट हिरोची भूमिका पाहिजे असं प्रत्येकाला वाटत असतं. पण आपल्याकडे बघणारा डिरेक्टर असो तो काहीतरी वेगळंच त्याला दिसत असतं आपल्यामध्ये. आपण जेव्हा काम करत असतो ना ते आपल्याला कळायला हवं आपण हे कॅरेक्टर करतोय ना की ते आपण जगतोय. जगल्यासारखं वाटायला हवं अशी ऍक्टिंग करायला आपण हवी. तुम्ही जरा सिनेमे बरोबर बनवत नाही, तुम्ही थांबा. आपले मराठी सिनेमाची संख्या जरा थिएटर पण मिळत नाही, जरा आपण कमी करूया. कोणाला सांगणार तुम्ही? घ्या ना कुठेतरी, माझ्या मुलाला घ्या ना, त्याच्यात खूप टॅलेंट आहे हे तुम्हाला वाटतं हो. पण मग ॲज अ नाटक म्हणून त्याचं व्यावसायिक स्वरूप कसं असतं? ॲक्टर्सला, मराठी डायरेक्टरला पण ट्रोल केलं जातं बऱ्याच चांगल्या प्रकारे. तर त्या ट्रोलला कसं बघता आणि त्याचा एकंदरीत आपला परफॉर्मन्स, आपला आत्मविश्वास याच्यावर कसा परिणाम होतो असं जाणवतं? नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार. कशा आहात सर? अरे एकदम फर्स्ट क्लास. ते आम्हाला तुमच्या भूमिकांमधून दिसतंच. तरी आज आमचा खूप असा अट्टहास असणार आहे की भूमिकांपेक्षा सर म्हणून तुम्ही कसे आहात, किंवा एक संजय खापरे म्हणून तुम्ही कसे आहात, किंवा आत्ताच तुम्ही नवीन दिग्दर्शकाच्या रोलमध्ये आम्हाला दिसतात, तर एक दिग्दर्शक म्हणून संजय खापरे सर कसे आहेत हे जाणून घ्यायचं आम्हाला. मला असं वाटतं ना की ना प्रत्येकामध्ये काही ना काही क्वालिटीज आहेत, पण त्याच्या उपर तो माणूस कसा आहे हे मला जास्त मॅटर करतं. म्हणजे एखादा वकील जबरदस्त आहे, एखादा डॉक्टर जबरदस्त आहे, एखादा ॲक्टर जबरदस्त आहे, त्याही पलीकडे ना आपण माणूस आहोत. मी 2 तासाचं नाटक करतो त्यावेळेस 2 तास मी ॲक्टिंग करू शकतो. पण तुम्ही म्हणाल की 3-4 तास मी ॲक्टिंग करावी तर ते मला झेपणार नाही. कारण मला ना एक सॅच्युरेशन पॉईंट येतोच आपल्याला. अर्थात मला कला सादर करायचीच आहे, पण ती कितपत म्हणजे ते असं म्हटल्यासारखं आहे. माझ्याकडे तुझ्यासाठी मी चहा बनवतोय असं एक उदाहरण घेऊया आपण, आणि माझ्याकडे चांगली बरणी भरून साखर आहे. अरे हा आलाय म्हणून टाका बरणीतच चहा बनवूया असं होत नाही ना. जेवढं प्रमाण पाहिजे तेवढंच आपण त्याचा वापर करतो. 2 माणसांसाठी 2 कप चहा बनवतोय ना, तेवढ्याच प्रमाणात आपल्याकडून साखर त्या भांड्यात ओतली जाते. तर माझं म्हणणं आहे ना तसंच असलं पाहिजे की काम करताना ना ते आपलं काम आहे, पण माणूस म्हणून जगणं आहे हे आपलं 24 तास आहे. नक्कीच नक्कीच. तर त्याच्यामध्ये तुम्ही किती सक्सेसफुल आहात किंवा किती व्यवस्थित लोकांना समजून घेणार आहात, तुमच्या बरोबरच्या लोकांना किती समजून घेणार आहे हे जास्त महत्त्वाचं आहे माझ्या दृष्टिकोनातून. तर माझं कदाचित आहे ना डिरेक्टर म्हणून मी क्रिएटिव्ह पर्सन म्हणून ठीक आहे, बऱ्यापैकी मी विचार करू शकतो, हे सगळं मान्य आहे मला. पण माणूस म्हणून कसं आहे ना तर त्याचा प्रत्येक समोरच्याला येतो आणि त्याच्या त्या गोष्टी आपल्याला समोरून कळतात. अरे यार मजा आली खूप. तर मला असं वाटतं ना हा माझा स्वभावच आहे की समोरच्या बरोबर त्याच्याशी मैत्री करावी आणि छान. मला असं खूप राहायला खूप आवडतं, साध्या पद्धतीचं जगणं खूप आवडतं मला. नक्कीच ते आम्ही बघतोय सर. ए बुवा, ए मला हे जडजड होतंय रे, हे काय करू ना माझ्या, असं काय मला आठवत नाही डायलॉग ते. पण ते खरं सांगतो त्या सिनेमाची आठवण केली तू. काय असं ना करिअरच्या सुरुवातीला ना आपल्याकडे चॉईस नसतो की मला अशाच डॅशिंग भूमिका पाहिजेत किंवा चॉकलेट हिरोची भूमिका पाहिजे असं प्रत्येकाला वाटत असतं. पण आपल्याकडे बघणारा एक डिरेक्टर असो तो काहीतरी वेगळंच त्याला दिसत असतं आपल्यामध्ये. नक्कीच. तर त्या सिनेमामध्ये मला त्यांनी जेव्हा सांगितलं राजू फुलकर सरांनी की तुला ह्याच्यामध्ये अर्धा सिनेमा बाईचं कॅरेक्टर आहे, तेव्हा ना चेहरा पडण्याविषयी चला फ्रॅक्शन ऑफ सेकंडमध्ये विचार केला आपण. अरे आता हे आपल्याला चॅलेंज आहे आपल्यासाठी आणि कामाची गरज आहे. त्याच्यामुळे जे पुढ्यात येईल ते काम आपल्याला वाजवणं, उत्तम करणं हे आपल्या हातात असतं. तेवढाच एक हातात आपल्या उरतं. त्यामुळे ते करण्यासाठीचे प्रयत्न हे पहिल्यापासून. मी नाटकात काम करत असताना मला सुद्धा पहिला रोल मिळाला 3 मुलींचा बाप. नंतर यदाकाहीसारखं नाटक आलं त्याच्यामध्ये धृतराष्ट्र होतो 100 मुलांचा बाप. तर हे आपल्याला म्हणजे ऐन तारुण्यामध्ये ऐन 30-32मध्ये आपल्याला असे रोल मिळाले. तसं गाढवाचं लग्न त्यामध्ये आपल्याकडे चॉईस नव्हता वगैरे, पण उत्तम करायला हवं. पण सरांना मी त्यावेळेला विचारलं होतं, मी सर मला असं काय विचार करताय तुम्ही ह्या रोलसाठी वगैरे. तर त्यांना हे वाटत होतं की हा बाई म्हणून दिसेल बरा,
ते दिसणं पण तितकं नव्हतं. थोडंसं असं ना काय काय वेळेला असं होतं ना की कॉमेडी वाटणं चेहरा आपला हे ठीक आहे, पण मला असं वाटतं तर ऐक फारच हे वाटतंय रे, असं ही रिॲक्शन नको कोणाची, निदान माझ्या बाबतीत तरी मी करत असताना. मलाच मी व्हिज्युअलाइज केलं नव्हतं मी साडीमध्ये कसा दिसेन किंवा त्या गेटअपमध्ये, पण त्यांना तो मी छान वाटलो त्यांना त्याच्यामध्ये वगैरे. तर माझ्यासाठी मला असं वाटतं की ते चॅलेंज होतं. आणि आपण म्हणतो ना की आता ह्या व्हॅनिटी व्हॅन्स वगैरे खूप असे आले आहेत वगैरे. मला साडी नेसवणारी ती मंगल मावशी होती. त्या बाईनं जयश्री गडकर, रंजना, पद्मा चव्हाण या लोकांना साड्या नेसवल्यात, या दिग्गजांना साड्या नेसवल्यात, आणि आपल्याला ती बाई साडी नेसवते. तर ते मला माझ्यासाठी फार अप्रूव्ह होतं. आणि नऊवारी साडी नेसवली आतासारखी रेडीमेड नाही, हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. आणि तो रोल करत असताना एवढंच मी ठरवलं होतं की ना आपल्याकडून ना भले कॉमेडी फार झाली नाही तरी चालेल, पण त्याची डिग्निटी त्या स्त्रीची राखली गेली पाहिजे, ते मेंटेन झालं पाहिजे. कारण कसं आहे, ते लोकनाट्य बेस असलेलं तो सिनेमा होता. कारण गाढवाचं लग्न हे लोकनाट्य, त्याच्यामध्ये थोडंसं म्हणतो ना की जरा द्वयर्थी किंवा अशा काही गोष्टी येऊ शकणाऱ्या होत्या, पण त्यातल्या त्यात आपण कसं त्याचा बॅलन्स राखतोय ना. कारण शेवटी आपलं कॅरेक्टर, आपली फिल्म बघणारे येणार आहेत ते सगळे आपली घरची मंडळी येतात. तर मला माझ्या घरच्यांसमोर करताना किंवा घरच्यांना माझं ते काम बघताना कुठे ऑकवर्ड वाटतं का म्हणे, अरे काय करतात ते, तर त्याची कुठेतरी आपण एक लाज राखायला हवी, त्या साडीची कुठेतरी एक मान आपण राखायला हवा असं मला वाटतं. आणि म्हणून मी ते करताना ना मकरंद पण आमचा मक्या आता मी त्याला म्हणतो हक्काने, तर तोही म्हणाला की तो थोडंसं बॅलन्स सांभाळायला हवं. आणि प्रत्येक वेळेला आम्ही चर्चा करत होतो सरांशी पण, राजू पुलकर सरांनी पण, आज ते हयात नाही, या लॉकडाऊनमध्ये त्यांचं कोरोनाच्या काळात त्यांचं ते आपल्याला सोडून गेले, पण त्या व्यक्तीने मला खूप उत्तम सिनेमा दिला या निमित्तानं. आणि तो रोल करत असताना मजा खूप होती त्याच्यामध्ये. नक्कीच, आम्ही स्क्रीनवर बघताना एवढं आनंदी होतो. खरं सांगू तो सिनेमा थिएटरला कमर्शियली हिट झाला नव्हता, पण टी व्हीवर तो त्याची पारायण होतात. आठवड्या महिन्यातून 3-4दा तो सिनेमा लागत असतो. आणि मला असं वाटतं की ना की कधी कधी काय होतं की आपल्याला ते कळत नाही की लोकांना काय भावेल, पण लोकांनी तो सिनेमा ज्या पद्धतीनं डोक्यावर घेतला, तर मला असं वाटतं आज कुठेही गेलं तरी सदाबाई म्हणून जरा एकदा हे केलं जातं. जेव्हा आपलं पण बोलणं झालं, मला ते कॅरेक्टर पटकन डोक्यात आलं. आणि दुसरं असं, आजही मीडियम बदललं असेल, म्हणजे आपण खूप शॉर्ट मीडियममध्ये आलं, इंस्टाग्रामसारख्या किंवा रीलसारख्या, तिथे सुद्धा जर आपण असं गाढवाचं लग्न सर्च केलं नसेल तर लाखोंनी रील दिसतील, आणि ते डायलॉग लोक मिमिक करतात, ते डायलॉग कॉपी करून त्याचा ॲक्ट करतात, त्याचा डान्स करतात. तर नक्कीच ते एक वेगळी आजनामय कलाकृती होती. पण मला त्याच्यासोबतच विचारायचं, जसं तुम्ही बोललात की व्हॅनिटी नव्हती, काही नव्हती, तर त्यावेळेस साडी घालून एक पुरुष म्हणून काही मर्यादा आला होता का? ते कसं होतं? नाही, काय गंमत अशी होती ना की नऊवारीचं महत्त्व मला त्यावेळेला कळलं. आणि नऊवारी नेसणाऱ्या बायकांच्या बाबतीत मला फार, म्हणजे त्यांना सॅल्यूट आहे. म्हणजे ते सगळं सांभाळून, आम्हाला तर सकाळी ते साडी नेसायच्या आधी ते विधी सगळे करून घ्यायचे. आणि साडी कारण काय बाकी काही सोर्सच नाही ना की खूप वेळ चालतो. आणि व्हॅनिटी बिनिटी नाही. तुम्हाला असं त्या गावात आम्ही शूटिंग करत होतो, तिथे काही सोर्सेस वगैरे काही नव्हते. आणि असं पण नाही, हा काय फार मोठा काळ आहे, हे 2005-4-5-6ची गोष्ट ही. त्यावेळेला ह्या सगळ्या फॅसिलिटीज नव्हत्या. पण काय ना, नाटकातून आल्यामुळे ना कुठेही कपडे चेंज करा, कुठेही बदलायची वेळ येईल, कुठेही राहण्याची वेळ येईल, ही धारणा माझ्या मनात डोक्यात फिट होती. त्यामुळे ना ते फार जड गेलं नाही ते. आणि मग गो विथ द फ्लो, चला ती वेळ मारून नेऊया, असं प्रत्येक वेळेला झालं. नक्कीच. पण आता जवळपास तुम्ही 71 सिनेमे केलेत आणि आता तुम्ही डायरेक्शनमध्ये उतरताय, तर मग तो कसा अनुभव आहे म्हणण्यापेक्षा ती फेज शिफ्ट कशी आहे? कारण बऱ्याच असं असतं ना की आपण कोणाचं तरी ऐकत काम करतोय
आणि मग बऱ्याचशा गोष्टी असतात म्हणत की अरे हे असं केलं तर चालेल का, किंवा ते एक परमिशन घ्यावी लागते, बरोबर. आणि त्यावेळेस आता आपण डायरेक्टर होतोय, त्यावेळेस असतं की यार आपण त्यांना सांगतोय पण मे बी त्यांना ते पचतंय का नाही, किंवा त्याला ती क्रिएटिव्हिटी ऍडजस्ट होतीये का नाही, मग तो द्विधा मनस्थितीत येतं का कधी? नाही, ॲक्च्युली काय असं होतं की जे तू आता म्हणतोस त्याप्रमाणे एकत्र सिनेमे वगैरे केले, काही असे सिनेमे आहेत ते रिलीजही झाले नाहीत. ओके. काही सिनेमांचं आम्ही शूटिंग करत होतो ते मध्येच थांबले. असे असा जर एकंदर आकडा बघितला ना तर 100च्या वर आहे. ओके ओके. पण एकत्र सिनेमांच्या बाबतीत सांगायचं झालं की महेश मांजरेकर सर, निशिकांत कामत किंवा अजून बरेचसे असे दिग्दर्शक आहेत, चंद्रकांत कणसे की संजय जाधव सर, यांच्याबरोबर काम करताना ना उत्तम दिग्दर्शक आपल्याला मिळतच होते. नक्कीच नक्कीच. तिथे मी त्यांचं बोट धरून चालत होतो. पण काही दिग्दर्शकांबरोबर काम करत असताना अनुप जगदाळेसारखा उत्तम दिग्दर्शक मला मिळाला, त्याचे थॉट क्लिअर होते. करेक्ट. असे बरेच माणसं मला मिळाली त्या दरम्यान वगैरे चांगले. पण काही ठिकाणी मला ना जे डिरेक्टर आपल्यावर डिपेंड असतं, तुम्ही कराल ते चालेल, पण ते कसं आहे ना, माझ्याकडे भरपूर शेतामध्ये पाणी आहे ओके, आणि माझ्याकडे फावडं आहे. ओके. मी त्याला पाण्याला वाट करून देणार, पण कुठे न्यायचं आहे मला ते महत्त्वाचं. तुम्ही मला सांगा कुठल्या शेताला पाहिजे, हां करेक्ट. गव्हाला पाहिजे, बाजरीला पाहिजे की कुठल्या याला, असं कुठेतरी नालच चाललं आहे ते त्याच्यावर अंकुश ठेवणं फार कठीण असतं. कारण समोरचा माणूस बसून जेव्हा सांगत असतो ना, कारण की मी त्या सिनेमासाठी मला जेव्हा कास्ट केलेलं असतं ना, गोष्ट साधारण माहिती असते आपल्याला, पण त्या भूमिकेचा फक्त मी माझ्या भूमिकेचा विचार केलेला असतो. नक्कीच. आता जेव्हा दिग्दर्शनाची बाजू जेव्हा मी करायला गेलो ना, तेव्हा मला अख्खा सिनेमा माहिती असतो. करेक्ट. म्हणजे तू मला किती प्रश्न विचारायचे, मध्येच किती इंटरप्ट करायचं, आणि मी माझ्या प्रश्नांच्या उत्तरांना सुरुवात करायची त्या, आणि मी कुठे थांबायचं, आणि मग तुला पुन्हा बोलतं करायचं. हे बॅलन्स साधला ना तरच हा पॉडकास्टचा इंटरव्ह्यू चांगला होतो. सेम तसं असतं, मी कुठे थांबायला पाहिजे. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुला मी जेवणाची उदाहरण का देतो माहिती, कारण मी खवय्ई आहे, त्यामुळे मला ते आवडेल नक्कीच. जेवणाच्या ताटामध्ये ना आपण जेव्हा आपण जेवत असतो ना, त्यावेळेला असं कधी झालंय का आपण एवढी चटणी घेतली, एवढाच भात घेतलाय, असं होत नाही. ते चटणी एवढी असते, भात एवढा असतो, पोळ्या असतात. तर कलाकाराला ना त्या ताटातलं मी कोण आहे हे कळायला हवं. या गोष्टीमध्ये एक 7-8 आर्टिस्ट आहेत आपल्या ह्या सिनेमाच्या गोष्टीमध्ये. तर हा भात आहे, हा चटणी आहे, तो मीठच आहे, तो ठेचाच आहे, एवढाच आहे, त्याचं झणझणीत कार्यक्रम एवढंच येणार आहे. करेक्ट. हे जोपर्यंत कलाकाराला कळत नाही ना, तोपर्यंत त्याला ना म्हणजे ते कळायला सुद्धा ना तुम्हाला अख्खं स्क्रिप्ट माहिती पाहिजे, अख्खी गोष्ट माहिती पाहिजे. तेव्हा दिग्दर्शक म्हणून मी तसा विचार करतो, यांनी एवढंच करायला हवं, त्यांनी तेवढंच करायला हवं. आम्ही यदाकथित नाटक करत असताना मी जेव्हा धृतराष्ट्राची भूमिका करत होतो त्यावेळेला मला खूप सुचायचं. ओके. आमच्या नाटकाचा हिरो दुर्योधन होता. नक्कीच. तर संतोष पवारसारखा दिग्दर्शक मला नेहमी सांगायचं, तू नको एवढं करू, तू नको एवढं काही विनोद अजून वाढवू त्याच्यामध्ये, माझ्या नाटकाचा हिरो हा दिसला पाहिजे पहिला. तर मला असं वाटतं हा का आपल्याला थांबवतोय. पण जेव्हा दिग्दर्शक म्हणून मी जेव्हा झालो तेव्हा लक्षात आलं की नाही, हा समतोल राखला गेला पाहिजे. असं कधी होतंय का म्हणजे, आणि असं कधी घडू नये. म्हणजे समजा आपण गांधी सिनेमा करतोय, गांधीजींवर सिनेमा करतोय, आणि त्यातले मौलाना आझाद आहेत किंवा नेहरूंसारखं जे कॅरेक्टर आहे, ही 2 कॅरेक्टर जास्त भाव खाऊन जातं आणि गांधींचं कॅरेक्टर कमी जात आहे, असा ते असं होऊ देत नाही ना, कारण आपल्याला त्यांच्या भोवती कथा केंद्रित असते, तेच दिसायला हवे असं मला वाटायला लागलं. आणि मग आपण तो विचार त्यावेळेला केला नाही, आपण अमॅच्युअर होतो. आता कळायला लागलं आहे, तेव्हा त्या दृष्टिकोनाने दिग्दर्शक आपल्यातला जागा झाला. आणि दिग्दर्शक जागा होण्याचं कारण काय, तर काही सिनेमे आपण असे करतो, काही उत्तम सिनेमे आपल्या वाट्याला आलेच, पण काही सिनेमांच्या बाबतीत आपण हा सिनेमा काय करतोय फक्त पैशासाठी, उत्तम पैसे मिळत आहेत म्हणून वगैरे, याला कथानक पण नाही आहे. मग ह्याच्यापेक्षा माझ्याकडे कथा काही वेगळ्या तयार झाल्या, माझ्या रायटर्स मित्रांनी दिल्या, काही मला सुचल्या, तर ह्याच्यापेक्षा बेटर आहे. मग आपण त्यांना का एक उत्तम प्लॅटफॉर्म देऊ शकत नाही, आपण का दिग्दर्शन करायचं. यासाठीचा तो एक डोक्यात विचार आला, आणि मग हळूहळू जरा वळायला लागलो होतो. आणि माझं विजन ऐकून माझी काही जवळची मित्र मंडळी सांगायला लागले, तू करू शकतो, तुला एकंदर तुझं बघता वगैरे, तर ते बोलतायत
हा एक भाग आहेच, पण मला स्वतःला जाणवायला लागलं, मी तसा विचार करायला लागलो आणि म्हणून दिग्दर्शनाकडे यायचा विचार केला. पण आता दिग्दर्शन करता करता सायमल्टेनियसली आम्ही तुम्हाला टी व्ही सिरियल्समध्ये पण बघतो. बरोबर. ओके, पण ते स्विच ऑन स्विच ऑफ किती अवघड आहे. कारण एका ह्याचं तर तुम्हाला की कोणाचं तरी ऐकायचं आहे, म्हणजे चाबूक दुसऱ्याच्या हातात आहे, आणि एका ठिकाणी तुम्हाला चाबूक स्वतःच्या हातात घ्यायचं आहे. सगळ्यात हे आता सांगतो, अमोल परचुरे नावाचा एक माहिती आहे ना, तो चांगला मित्र आहे तो आमचा. तो दे धक्का 2च्या वेळेला लंडनला आमच्याबरोबर होता. ओके. आणि माझं तेच कॅरेक्टर सुंदर्याचं आम्ही तिथे शूट करत होतो. तो माझ्याकडे बघत होता, तो महेश सरांना असिस्ट करत होता. ओके. तर त्यांनी बघितलं, तर स्विच ऑन ऑफ त्याच्यावरून मी सांगतो. मी शॉर्टच्या आधी असं राहायचो आणि शॉर्टकट इट म्हटलं की परत नॉर्मल होऊन जरा एकदम तो माझ्याकडे बघत होता. मला म्हटलं, अरे इतका फ्रॅक्शन ऑफ सेकंडमध्ये तू सगळं स्विच ऑन ऑफ कॅरेक्टरमध्ये जातोस, कट इट म्हटलं झपकन बाहेर येतो. संजय खापरे आम्हाला दिसतो नंतर. म्हटलं हे असंच असलं पाहिजे ना, ते कॅरेक्टर पण जगायला हवं, हे करायला हवं. ह्या माझं असं म्हणणं की तसं होत नाही. कलाकार आपण जेव्हा काम करत असतो ना, ते आपल्याला कळायला हवं आपण हे कॅरेक्टर करतोय, ना की ते आपण जगतोय. जगल्यासारखं वाटायला हवं अशी ॲक्टिंग करायला आपण हवी. हां, ते भान राखलंच गेलं पाहिजे. नाहीतर अरे कॅरेक्टर माझ्यातून निघताना मला जाम प्रॉब्लेम झाला, याचा अर्थ तुमचा मानसिक काहीतरी लोचा आहे, प्रॉब्लेम आहे की तुम्हाला ते बाय फॉरगेट करता येत नाही. ओके. ते यायला हवं. ते नक्कीच नक्कीच. तुम्ही कोण आहात, ते कॅरेक्टर कोण आहे. मग मी समजायचं की मी समजा एखाद्या विलनचा रोल केला आहे, दिवसभर मी असं आहे, असं नाही होतो. नाही, नक्कीच नाही. तुमच्या हाताला उत्तम चव आहे, ओके, मग दिवसभर तुम्ही जेवण करत राहा, असं नाही होत ना. कुठेतरी आराम करावाचं वाटतं ना, कुठेतरी ती व्यक्ती म्हणून जगावंसं वाटतं. एक ठीक आहे, सुगरण म्हणून तुम्ही केलं, पण कुठेतरी तुम्हाला एक ते अलूफ होता यायला पाहिजे. तसं ते आहे. म्हणून म्हणतो त्या कॅरेक्टरवरून जेव्हा आपण आता मालिकांबद्दल तू म्हणालास त्याप्रमाणे माझा मूळचा स्वभाव हा असा, मी असं साधा राहण्याचा आहे. ओके. पण माझ्या चेहऱ्यामध्ये किंवा माझ्या व्यक्तिमत्वामध्ये एखाद्याने पाहिलेलं आहे, हा अँग्री पर्सन हा खूप चांगला करू शकतो, हा स्ट्रिक्ट माणूस चांगला करू शकतो, डॉमिनेटिंग पर्सन चांगला करू शकतो. हे आपल्या पर्सनॅलिटीवरून दिसतं. पण मूळ माणूस म्हणून तुझा जो व्यक्ती म्हणून तुझा जो आत्मा असतो तो वेगळा असतो. त्यामुळे माझं असं म्हणणं आहे ना की त्या दिग्दर्शकाला काय हवं आहे तसं मी सगळं बोलायला पाहिजे. नाही तर तू प्रश्न मला विचारतोयस कारण मी तुझ्याला उत्तर काहीतरी वेगळं येतं, असं होत नाही ना आपलं. तर तसंच आहे, त्यांना जसं हवं आहे तसं आपल्याला काम करायला हवं. आणि माझं असं म्हणणं आहे की दिग्दर्शकाच्या मनात जसा असलेला सिनेमा आपण करायला हवा, त्याला हवं असलेलं कॅरेक्टर तशा पद्धतीनं आपण प्रेझेंट करायला हवं एक दिग्दर्शक म्हणून मला काम करताना. कारण शेवटी कसं आहे, मी तो विचार करायलाच हवा. नक्कीच नक्कीच. आणि अशा रीतीनं मग मी स्वतःला त्या मालिकेमध्ये काम करत असताना, लय आवडतेस तुम्हाला मध्ये काम करताना, ते म्हणतील तसं करायचं. आणि कसं आहे ना, डे 1ला आपल्याला कळलेलं असतं मी माझ्या बायकोशी कसा वागतोय. साहेबराव पाटील तर तिला स्त्रियांना मी डॉमिनेट करणार दाखवलं आहे. करेक्ट. त्यामुळे तिच्याकडे बघत नाही, ते छान दचल बघायची गरजच नाही. आणि मुलगा तर माझ्या डोक्यातच गेलेला असतो, तुझ्याच्याने काय व्हायचं नाही, भाच्यावर माझा विश्वास आहे, त्याच्याशी बघताना हे जे ना आपल्याला स्वभाव विशेष कळलं ना, तुझ्याबद्दलचं मला रिस्पेक्ट दाखवायचं आहे. करेक्ट. त्याला मला हिडीस करायचं, हे ते आणा तिकडे बघा. हे जेव्हा आपल्याला कळतं ना, माझं त्याच्याबरोबरचं रिलेशन काय, तुझ्याबरोबरचं रिलेशन काय, तुझ्याबरोबर किती वर्षाचं माझं रिलेशन आहे. करेक्ट. आता आपणच घे ना, म्हणजे आपण जरा बोलत असताना वगैरे समजा घरून फोन आला, समजा आईचा फोन आला, हां काय गं, हां मी जरा कामात आहे, चल नंतर फोन करतो, चल बाय. हेच जर तुझी आई आली तर हां बोला आई काय म्हणताय, कारण तुझ्या आईशी मी कधीतरी बोलतोय, करेक्ट, त्यांच्याशी नीट बोला. आणि म्हणून मी माझी आई म्हणून काही तिला तुसडेपणाची वागणूक देतो असं नाही. हे आपल्या बोलण्यातून आहे ना, त्यांच्याबरोबरचं आपलं काय म्हणतो ना रिलेशन तिच्याबरोबर मी किती वर्ष, हा म्हणजे ती एक आत्मीयता असते, तो कनेक्शन मधून कळतं की आता बघ ना, तू मला एवढा रिस्पेक्टफुली बोलतोय, तुझ्याबरोबर मी जर 8-10 वर्षापासून असतो तर तुझ्याशी तो अधिक फ्रेंडली राहायला असतं. ते तुमच्या ना वागण्या बोलण्यातून दिसतं, हा हिच्याबरोबर यांनी किती वर्ष राहिला असेल, ह्या व्यक्तीबरोबर किती, इतकं सिम्पल आहे असं आहे. आता तुम्ही बऱ्याचदा नाटक हे नाव काढताय, तर मला 2-3 गोष्टी त्याच्यावर पुन्हा विचारायला आवडतील
की एक मराठी इंडस्ट्री म्हणून नाटक बघताना तुम्ही एक त्रयस्थ प्रेक्षक म्हणून बघताना कसं बघताय, आणि एक त्रयस्थ प्रेक्षक म्हणून बघताना मला असं वाटतं की बऱ्याचदा मराठी इंडस्ट्रीमध्ये ग्रुपिझम चालतंय, ॲटलिस्ट नाटकामध्ये किंवा मूवीमध्ये, की आत्ता जे सोशल प्लॅटफॉर्मवर दिसतंय आम्हाला तसं दिसतं की बरेचसे ग्रुपिझम्स आहेत किंवा हीच कलाकार मंडळी रिपिटेटिव्हली वेगवेगळ्या गोष्टींमध्ये दिसत आहेत. तर तसं काही तुम्हाला जाणवतंय का? नाही, कसं आहे, प्रत्येकजण ना काम करत असताना, आता फॉर एक्झाम्पल हाच कॅमेरामन घे ना, तू काय याला निवडला, मला माहिती आहे याला काय काय पाहिजे ते, ह्याला बरोबर पटकन करतं, म्हणजे एक प्रकारचा तुझा रॅपो झालेला असतो. तसं तो ग्रुपिझम आपण ज्याला म्हणतो ना, त्यांना त्यांच्या त्या त्या व्यक्तींबरोबर काम करताना कम्फर्ट झोन असतं. हे मला काय अभिप्रेत आहे ते त्याला त्याच्याकडून पटकन मिळतं. तर काही अशी कम्फर्ट झोनमध्ये काम करणारी माणसं असतात. काही लोक दिग्दर्शक मंडळी अशी असतात ना की मी ह्याला डोळ्यासमोर ठेवून लिहिलं आहे, ह्याला काय काय येतं आहे ते मी माझ्या लिखाणातून आणतो. तर अशी कम्फर्ट झोनमध्ये काम करणारी कलाकार मंडळीसुद्धा आहेत. तर मला असं वाटतं ना, मला तुझ्या शर्टमध्ये जाऊन, मला तुझ्या सदऱ्यात जाऊन, मला तुझं कॅरेक्टर करता, मला त्या सदऱ्यात उतरायला हवं. नक्कीच मला त्या कॅरेक्टरप्रमाणे जायला हवं, असं माझं मत आहे. ओके. हे प्रत्येकाचं असेलच असं नाही आहे. तर जशी जगामध्ये इतकी माणसं आहेत, प्रत्येकामध्ये विचार भिन्नता आहे, त्याचा स्वभाव वेगवेगळे आहेत, तसेच व्यक्ती तितक्या प्रकृती आहेत. त्यामुळे प्रत्येकाची मेंटॅलिटी वेगळी आहे. आपण कोणाला स्पून फिडिंग करू सांगू शकत नाही, अरे बाबा असं वागू नकोस. बेवड्याला सकाळी सकाळी उठलं हे घे तीर्थ घे, तो थोडंसं घेईल आणि बाजूला होईल आणि त्या तिकडे जायचं तिकडे जाईल, कारण तो त्याला त्याचं ॲडिक्शन जास्त आहे. करेक्ट. तर तसं आहे, तुम्ही कोणाची मनं वळवू नाही शकत. ओके. पण मी काम करत असताना मला वेगवेगळ्या लोकांबरोबर काम करायला आवडतं. कम्फर्ट झोनच्या पलीकडे जाऊन मी काम करतो. आणि राहिला नाटकांच्या बाबतीतला हा प्रश्न की अमुक अमुक ह्या नटांच्या नाटकांना बुकिंग का होतं, तर मला असं वाटतं की त्यांच्यावर रंगदेवता प्रसन्न आहे. ओके. किंवा त्यांना बघायला येणारा प्रेक्षक वर्ग आहे. ओके. ते जे करतात ते त्यांना उत्तम वाटत असतं, म्हणून त्यांच्यासाठी त्यांच्या प्रेमापोटी येणारा प्रेक्षक वर्ग आहे. आपण एका वेगळ्या कॅटेगरीतला आहोत. आता काय झालं आहे, गाढवाचं लग्न दे धक्का ही कॉमेडी सिनेमे सोड, किंवा माझी नाटकं यदा कदाचित वगैरे, जागो मोहन प्यारे, तू तुम्ही मी, श्यामची मम्मी, हे नाटकं मी केली विनोदी नट म्हणून. पण लय भारी नंतर माझ्या आयुष्यामध्ये असा एक वेगळा टर्निंग पॉईंट आला. लोकांना मी गंभीर प्रकृतीचा अभिनेता सुद्धा दिसायला लागलो. आणि मग त्यानंतर माझ्या आयुष्यात कळत नकळत सारखं नाटक आलं, ते गंभीर प्रकृतीचं सिरियस रडारडीचं नाटक. त्या नाटकाला अनेक पारितोषिकं मिळाली, नॉमिनेशन्स मिळाली. आणि त्या नाटकानंतर माझा दृष्टिकोन बदलला. नाही रे, लोकांना जर एंगेज करायचं असेल तर विनोदी नाटकच नाही करत, ते नाटक इमोशनल असून सुद्धा त्याचे शो आपल्याला खूप डिमांड शो येतात. आणि मग मी जेव्हा दिग्दर्शक म्हणून जेव्हा काम करायला लागलो तेव्हा हा विचार करायला लागलो की आपण सुद्धा काहीतरी वेगळं करायला हवं. ओके. आणि शेवटी मी प्रेक्षक म्हणून जेव्हा तुझं म्हणणार होता ते मी काय बघता प्रेक्षक म्हणून, मी जेव्हा बसतो ना प्रेक्षक म्हणून बघताना, ह्या नाटकातून यांना काय म्हणायचं आहे, कशासाठी चाललं आहे हे सगळं कथानक पुढे सरकतं आहे. आणि शेवटाला येऊन काहीतरी वाव, मस्त रे, सॉलिड सांगितलं आहे, यातलं मर्म खूप चांगलं सांगितलं. तर शेवटी हे आहे. करेक्ट. आणि काही लोकांना काय होतं की एवढा विनोद असतं आणि एवढं मर्म असतं त्यांच्या नाटकामध्ये. माझं असं म्हणणं ना, आयुष्य तसं नसतं कधी. करेक्ट. करेक्ट. एवढं मर्म असतं आणि एवढं दुःख असतं, एवढा विनोद असतो आणि एवढे आसू असतात. हे असतंच, तेवढ्याच प्रमाणात, समप्रमाणातच असतात, असं कधीच होत नाही. यावेळेला पावसाळा 6 महिने असं कधी होत नाही, 4 महिनेच असतो. करेक्ट. तो मे महिन्यामध्ये सुरू झाला म्हणून सप्टेंबरपर्यंत असेल याची गॅरंटी, ऑक्टोबरपर्यंत म्हणजे ऑगस्टपर्यंतच आटपेल. करेक्ट. ते आहेच. आणि कधीतरी अवकाळी पाऊस पडतो, त्याला पावसाळा म्हणत नाही. नक्कीच. त्यामुळे हे सगळे पॅरामीटर्स आहेत ना, वेगवेगळे आहेत. आपण कसं त्या दृष्टिकोनातून त्याच्याकडे बघतो ना, यावर सगळं अवलंबून आहे. नाही म्हणजे तुम्ही म्हणालात तो पॉईंट खरंच पटला आहे
की विनोद तर मला आता 1.5 मिनिटात पण दिसतोय. म्हणजे देर आर सो मेनी वेज की मला 1.5 मिनिटात विनोद हसायचा, 1.5 मिनिटात स्विच करायचं आहे. पण जर इमोशनली एखादी गोष्ट एखाद्याच्या मनावर बिंबवायची तर मला वाटतं त्याच्यासाठी 2-2.5 तास तुम्हाला ते खेळवता आलं पाहिजे नक्कीच. किंवा ती इमोशन्स मला तितकीशी आपलीशी वाटली पाहिजे की तिथे जाऊन मी 2 तास बसलं पाहिजे. की ती इमोशन्स असं वाटलं पाहिजे की आज न उद्या मी त्याच्या फेजमधून जातोय बेसिकली. तर ते खूप गरजेचं आहे मला वाटतं. पण आता आपण नाटकावर बोलताना पुन्हा एकदा हे विचारायला आवडेल की मराठी प्रेक्षक म्हणून बऱ्याच असं होतं ना की आपण बोललो की ते नाटकाकडे येत नाही आहेत किंवा नाटकाला तितका असा चांगला रिस्पॉन्स मिळत नाही आहे काही ठराविक ठिकाणी. मग असं असतं बऱ्याच लोकांचं की 1.5 मिनिटात जर आम्हाला गोष्टी मिळत आहेत, विनोद मिळत आहेत किंवा बऱ्याचशा गोष्टी आम्हाला उपलब्ध आहेत, तर कशासाठी 500 रुपयाचं तिकीट काढावं किंवा मी 500 रुपये देऊन का जावं? तर याच्यावर तुमचं काय मत आहे? आता तर ही गोष्ट आपण 1-1.5 मिनिटावर आली आहे किंवा काही सेकंदावर आली आहे असं आपण जर म्हणालो, करेक्ट, मग वेबसिरीज कशाला निर्माण झाल्या असं? सिनेमा आहे की 2 तासाचा? ओके, नाही का? नक्कीच नक्कीच. मग कशाला 5-5 तासाचे आपण इतके 10-10 सीझन असे एपिसोड्स असतात, बरं त्याचे एवढे सीझन्स असतात, ते का बघतो आपण? म्हणजेच काय, एखादं कथानक आहे ना, ते खरं तर ही खूप चांगली गोष्ट आहे वेबसिरीज आलेत त्या. हे प्रत्येक गोष्टीचे फायदे तोटे हे असतातच. एखादी गोष्ट थोडक्यात मला मांडायची असेल ती शॉर्ट फिल्म असते. करेक्ट. ती जरा 1.5-2 तास लागणार ती फीचर फिल्म होते. आणि त्याच्याही पलीकडे जाऊन एवढं नाही मावणार हा विषय एवढ्याच्यात, मग त्याची आपण वेबसिरीज करतो. तर हे सगळे मनोरंजनाची साधनं उपलब्ध आहेत. ओके. तुम्हाला पाणीपुरी पटकन खायची असेल तर रील्स आहेत तुमच्याकडे, खाऊन जरा मोकळा तिथले ते हात पुसले निघालो. पाणीपुरीला असं नव्हतं चला वाडा, सागर संगीतचा सडा, म्हणजे म्हणतो ना आपण सडा घातला आहे त्यावर रांगोळी काढली आणि असं कधी होत नाही. ते लोकांना ना चॅट खाणं, टाईम बिंग तुम्ही बिस्किट खाणं आणि तुम्ही छान काहीतरी सकस जेवणं, ह्याच्यामध्ये डिफरन्स आहे ना. ब्रेकफास्ट वेगळा आहे, हे वेगळं. त्यामुळे ह्या ज्या गोष्टी आहेत ना, ते तुम्हाला ना व्यवस्थित आहे ना डिफरन्शिएट केलेल्याच आहेत त्यांच्या ड्युरेशनने. आता तुम्ही ठरवायला हवं तुम्ही कशात रमता येते. ओके. मला असं वाटशील ना, मी रील बघू शकतो, पण रील मी याच्यासाठी बघतो, मला जर माझं कॉन्टेंट काही आणायचं असेल तर मला कसं काय करायला लागेल. नुसते रील्स नको. करेक्ट. मी तो प्रोमो म्हणून बघतो माझ्या प्रोजेक्टचं. माझं प्रोजेक्ट कुठलंही आहे ना, हे 2 तासाचं असलं पाहिजे, ते मला उत्तम देता यायला हवं आणि लोकांना एंगेज करता यायला हवं. ती खरी ताकद आहे नटाची. ओके. ती खरी ताकद आहे फिल्म मेकरची किंवा नाट्यकर्मी जे नाटक करायची. तिथे तुम्हाला तुमचं क्वालिटीज दाखवायला लागतं. ओके. जसं 2020 हा प्रकार आहे क्रिकेटचा, पण टेस्टला जी तुमचं स्टँडर्ड लागतं ना, तुमची कसबपणाला स्किल लागतं ना, ते प्रत्येकामध्ये नसतं. आणि तिथे खरा तुमचा क्रिकेटर दिसतो, खरा तग धरून धरणारा 5 दिवस. तसं आहे. त्यामुळे जरी माध्यम इथे असलं आणि मग काही असं होतं तसं, मग त्यांना घेऊन केलेले सिनेमे पण असतात. मग ते प्रेक्षक बघतात ना, बघायचे की नाही ते बघतात. असं पण असतं. ते काय, मी म्हणत नाही की ती माणसं नटमंडळी नाहीत, ती आहेत. पण मला असं वाटतं जसं मला नट म्हणून जेव्हा मी सिनेमात काम करायला लागलो तेव्हा माझ्यावर नट म्हणून मला काम करावं लागलं आधी. इतरांचे उत्तम सिनेमे मला बघावे लागले. तसं काम केलं तर कोणी काम करू शकतो. आणि नागराज मंजुळेने ते प्रूव्ह केलेलं पण आहे. नक्कीच. सैराटसारख्या सिनेमामध्ये ज्यांनी कधीही ॲक्टिंग कशाशी खातात हे माहिती नाही, अशा मुलांना घेऊन काम केलं. ते विजन होतं ना त्यांच्याकडे की ह्या मुलांकडून काय काढून घ्यायचं. म्हणून तो ग्रेट झाला सिनेमा, एवढा लोकांनी ॲप्रिशिएट केला. त्यांनी त्यांच्या भाषेवर नाही काम केलं, कारण ती भाषाच त्याला तशी पाहिजे होती. राईट. आपण रस्त्याने जाताना कोणाला तरी पत्ता विचारला, मला जरा हा पत्ता सांगाल का, हा हे कुठल्या आपल्या बिल्डिंगचं नाव काय, यशोभूमी. हां, यशोभूमी ही बिल्डिंग नेमकी कुठे आहे, असं कुठे हे यशोभूमी कुठे आहे, इतकं सटकन बोलून होतं. मग इथे तुमचं डिक्शन, तुमची वाणी स्वच्छ नाही, तुमचं डायलॉग नीट कळलं नाही, पण ज्याला समोरच्याला ॲड्रेस विचारायचं त्याला कळलं नाही. नक्कीच. ते इतकं ते असतं. त्यामुळे वाणी स्वच्छ असायला हवी अभिनेत्यांची वगैरे.
पण ते सगळ्याच ठिकाणी उपयोगी पडत नाही. करेक्ट. कॅरेक्टरनुसार तुम्हाला यू हॅव टू चेंज युअर सेल्फ. करेक्ट. तर तसं आहे. त्याच्यामुळे प्रमाण मानू नये. असं एवढं स्वच्छ तुम्हाला बोलता येतं म्हणजे तुम्ही उत्तम नट. मग स्वच्छ बोलणारे बातम्या देणारे पण आहेत. नाही, नक्कीच ते आहेच. बऱ्याच असं होतं की दिग्दर्शक म्हणून पण असा आजकाल समज झाला आहे की एखादा रील स्टारला घेतलं की माझा सिनेमा किंवा माझं नाटक चालेल. पण बेसिकली आम्ही नाटक इंडस्ट्रीमध्ये तरी तसं बघत नाही आहेत की एखाद्या रील स्टारला घेऊन नाटक केलं. पण सिनेमामध्ये सर्रास असं होतं किंवा टी व्ही सिरियल्समध्ये रियालिटी शोजमध्ये असं होतं की 2-3 इन्फ्लुएन्सरला घेऊन ते कास्ट केलं जातं किंवा ते डायरेक्ट केलं जातं की मला TRP मिळेल किंवा मला लोकांचं अट्रॅक्शन मिळेल जो त्यांचा क्राऊड आहे. पण काही ठिकाणी ते सक्सेस होतं, काही ठिकाणी ते होत नाही. मग ॲज अ डायरेक्टर म्हणून तुमचा ह्याच्याकडे कसा टेक आहे आणि तुम्हाला काय वाटतं म्हणजे घेतलं पाहिजे, असं केलं पाहिजे की नाही, की बाकीचे जे ॲक्च्युली काम करत आहेत नट म्हणून खूप दिवस झाले त्यांना अपॉर्च्युनिटीज दिल्या पाहिजे? एक सांगायचं झालं तर आहे ना, मी पण विनोदी सिनेमा करतो, तू पण विनोदी सिनेमा कर. पण तुझी प्रकृती आहे ॲक्शन फिल्म करण्याची. तू कर नाही. राजकुमार हिरानींना सांगायचं आपण तुम्ही ना रोहित शेट्टीसारखा सिनेमा करा. तर ते प्रत्येकाची एक विजन आहे, ते सुचणं आहे तशा पद्धतीने. काही लोकांना असं वाटतं की आपण यांना घेऊन सिनेमा करावा. मला असं वाटतं त्यांनी करून बघावा. आपण कोणाला थांबवू शकत नाही. तुमच्याकडे पैसा आहे, तुम्ही काही करू शकता. तर कोण कम्फर्टेबल आहे तसं वगैरे आणि त्या नटाला घेऊन त्यांना सिनेमा करावा असं वाटते. त्यांना असं वाटत असेल. आपण कोणाला थांबवू शकत नाही. तुम्ही जरा सिनेमे बरोबर बनवत नाही, तुम्ही थांबा. आपले मराठी सिनेमाची संख्या जरा थिएटर पण मिळत नाही, जरा आपण कमी करूया. कोणाला सांगणार तुम्ही अच्छा आमचे सिनेमे वाईट आणि तुमचे ग्रेट? तो खूप मोठा मुद्दा आहे. असा एक प्रश्न येतो ना. नक्कीच. हे सांगणार कोण? याचं प्रमाणपत्र देणार कोण? मला वाटतं प्रेक्षकांनी दिलंय ते बऱ्याचदा, पण तरी असं होतंय. आणि प्रेक्षकांना काय आवडेल काही सांगता येत नाही. ते पण आहे. आता पूर्वी कसं आहे 8 रुपयाचा एक कॉल होता मी पाहिला तो मोबाईलवर आहे. नंतर हळूहळू तो मोबाईल नॉर्मल होता अँड्रॉइड फोनकडे आला. अँड्रॉइड फोन अरे इथे ह्याच्यावर व्हिडिओ दिसतात, टी व्ही पण बघता येतो, हे अपूर्व वाटायला लागलं. मग हळूहळू तो प्रमाण वाढत गेला. मग आता फोन कोणीही घेऊ शकतो, आयफोन कोणीही घेऊ शकतो. नक्कीच. त्याच्यामुळे ज्याच्याकडे पैसा आहे तो. त्यामुळे ज्याच्याकडे पैसा आहे पण त्याला कलेची जाण आहे का, हा वेगळा मुद्दा आहे. नक्कीच. त्यामुळे हे काय पॅरामीटर्स आपण लावू शकत नाही या गोष्टींना. की अरे हा जबरदस्त आहे, याच्याकडे पैसे, याच्याकडे मर्सिडीज आहे. हो, पण त्याला विजन आहे का? फार कमी लोक आहेत आपल्या प्रोड्युसर्स किंवा अभिनेते दिग्दर्शक म्हणून, प्रोड्युसर्स म्हणून की ज्यांना सिनेमा पण कळतो, कॉन्टेंट कळतो, त्यांना अभिनय काय काय सगळं कळतं, दिग्दर्शन कळतं आणि मग ते फिल्म बनवतात. तर हे वेगळे लोक आहेत. करेक्ट. पण कोणाला कुठला सिनेमा करण्यापासून आपण थांबवूच शकत नाही. नक्कीच. आणि आता कसं आहे ना, रिमोट तुमच्या हातात आलं किंवा मला एखादी रील मी बघतोय, चल नेक्स्ट, नको, चल पुढे, इतकं आलं ना. तुम्हाला नाही आवडलं तुम्ही पुढे जाता. हो नक्कीच. वरून रिमोट तरी होता, ते बोटावर आहे सगळं. त्यामुळे कोण आहे ना स्क्रीनला टच करू देत नाहीत. टच स्क्रीन असं झालंय ते. पण आता तरी असं मला जाणवतं म्हणजे की त्रयस्थ प्रेक्षक म्हणून असं वाटतं की मराठी नाटकांनी कुठेतरी आत्मपरीक्षण करण्याची पण गरज आहे का? कारण आता आपण मगाशी असं बोलत होतो की रंगभूमीवर तेच इमोशनल गोष्टी म्हणजे ठराविक गोष्टी आहेत. जसं की एक झालं स्त्रियांच्या विषयी इमोशनल गोष्टींवर चालतं नाटक. त्याच्यानंतर थोडंसं इमोशनल गोष्टी आहेत, नवरा बायकोचे प्रेम कहाणी की त्याच्यावर थोडंसं जास्त नाटक चालतं आहे. किंवा मग थर्ड विषयाला कुटुंबाशी रिलेटेड काही गोष्टी त्याच्यावर नाटक चालतं आहे. पण या पलीकडे पण काही विषय असू शकतात का ज्याच्याकडे आपण बघितलं पाहिजे किंवा आत्मपरीक्षण करून बघितलं पाहिजे की नाटक एक्झॅक्टली का चालत नाही आहे. तर मग ॲज अ नाटक कंपनी म्हणून किंवा ॲज अ नाटक डायरेक्टर म्हणून आपण काही चेंजेस खरंच केले पाहिजेत. मला असं वाटतं ना की जसं मगाशी पण मी म्हणालो की ना ते बॅलन्स सांभाळायला हवं आपल्याला. मी जेव्हा नाटक प्रेक्षक म्हणून जेव्हा नाटक बघायला जातो ना, मी कुठल्याही नाटकाला जाताना मागे 7व्या 8व्या 10व्या रोमध्ये बसतो, मागे बसतो. कारण मला एखादं नाटक नाही आवडलं तर मला लगेच झोप येते मला. आणि मग मागे बसलो आणि नाटक उत्तम आहे तर 10व्या मिनिटाला लगेच मी पुढे येतो, त्या काळोखातून पुढे येऊन बसतो. तर मला असं वाटतं ना की मी सर्वसामान्य प्रेक्षक आहे, मी जाणकार नाही आहे. आलं का लक्षात?
त्यामुळे माझी सहज भावना आहे. मला गुंतवून ठेवणारं काय आवडतं ते मी बघतो. ओके. आणि मला असं वाटतं आत्ता ह्या लॉकडाऊनमध्ये नेटफ्लिक्स किंवा ह्या सगळ्या OTT प्लॅटफॉर्मनी ना, मी उत्तम दर्जाचा म्हणतो आहे, इतकं सकस काय काय गोष्टी आणलेल्या आहेत आपल्यासमोर. अर्थात सगळ्याच त्याच्यावर नाही आहेत, पण आपल्याला दिसतात काय काय म्हणून शोधल्या तर उत्तम आहेत. तर त्यांनी आम्हाला जाणवू दिलं की ना, अरे ह्या लेवलचं काहीतरी करायचं. ओके. थोडक्यात आहे ना, आपल्यालाच कळायला लागलं की आपण नेमकं किती मागे आहोत. ओके. ह्या गोष्टी कळायला लागल्या. आपल्याकडे कॉन्टेंट आहे, पण असं सादरीकरण नाही आहे. ओके. आपल्या महाराष्ट्रात, भारतात खूप कथा आहेत, खूप नक्कीच, चांगल्या आहेत. फक्त ना फिल्म मेकिंग किंवा नाटक तयार करणं किंवा त्या लेवलला. आता मी सांगतो, एक साधीशी गोष्ट सांगतो. माझं गलती से मिस्टेक नावाचं नाटक होतं. ओके. त्याच्यामध्ये मला तो स्वराचा रोल करायचा होता. मी बाप शोधत होतो. आज 52 वर्षाचा माणूस, ज्याची 20-22 वर्षाची मुलगी आहे, तो 52 वर्षाचा माणूस होता. पण तो मुलगा जो मला मिळाला होता, बापाचा रोल करणारा आर्टिस्ट होता, तो ऐतिहासिक करत होता. ओके. बाप म्हटल्यानंतर असा आणि असा. अरे म्हटलं हे ऐतिहासिक होतंय. म्हणजेच काय, तो आणि मी एका पेजवर नाही. करेक्ट. तो काहीतरी वेगळीच ॲक्टिंग करतो आणि मी काहीतरी नॅचरल करण्याचा वेगळं. तर हे मॅच होणारच नाही. त्यामुळे बरोबरीची माणसं ना नाटकामध्ये आपल्याला, तुम्हाला हवं असलेल्या कथानकामध्ये ती त्याच जॉनरमध्ये यायला हवी. ओके. कळलं काय? तर त्या तुम्हाला अभिप्रेत असलेली त्यांनी ॲक्टिंग करायला हवी. तर ती करणारी मंडळी मिळत नाहीत आपल्याला. मग त्यावेळेला तो म्हणतोच ना, त्यावेळेला मग नाटकाला अवकाळा आली आहे, नाटकाला वगैरे. मग काही नाटकं चालत आहेत, ती काय चालत आहेत. अर्थात ती काही सेलिब्रिटींमुळे चालतात, हा भाग वेगळा. त्यांचे कथानक पण चांगले आहेत, ते सादर करतातही उत्तम. काही लोकांच्या बाबतीत असं गोष्ट ठीक आहे, पण त्यांचं बघायला मस्त वाटतं. ओके. अशी काही रिॲक्शन्स असतात वगैरे. पण मग म्हटलं आपल्याबद्दल काय तशी क्रेज नाही. लोकांना आपण आवडतोय, आपण आवडते नट असू शकतो. मग आपलं काय, आपल्याकडे काय आहे, तर आपल्याकडे कॉन्टेंट आहे. करेक्ट. आपल्याकडे उत्तम कथानक आहे. हे आपल्याकडचा उत्तम ॲसेट आहे. हे आपल्याकडे उत्तम शस्त्र आहे असं मला वाटतं. आणि त्या जोरावर चांगले आर्टिस्ट निवडून ते चांगलं नाटक लोकांसमोर आणावं, ही माझी धारणा आहे. आणि माझ्याकडे आज उत्तम चांगल्या कथा आहेत. जसं नाटकासाठी माझ्याकडे निर्माते येत आहेत, तसं सिनेमाचे निर्मातेसुद्धा आले की त्यांना माझ्याकडे 8-10 चांगल्या गोष्टी आहेत आणि वेगवेगळ्या जॉनरचे आहेत. त्याच्यामध्ये वेबसिरीज आहे, फिल्म आहे. करेक्ट. असं तयार आहे. नक्कीच. आता तुम्ही निर्मात्यांवर आलात तर मला नक्कीच एक जाणून घ्यायला आवडेल की नाटक म्हणून एक व्यावसायिक रूप कसं बघितलं हवं. कारण बऱ्याच एक प्रेक्षक म्हणून मला ते मिस वाटतं कुठेतरी, की आपल्याला माहिती असं सिनेमाचं कोणीतरी निर्माता असतो, त्याच्यानंतर सिनेमा वेगवेगळ्या थिएटरला लागतो आणि त्याच्यातून बऱ्याचशी कमाई होते. त्याच्यानंतर बऱ्याचशा गोष्टी त्याच्याशी पावर्ड बाय, स्पॉन्सर्ड बाय असतात सिनेमांमध्ये. आजकाल तर इवन क्लोथिंग ब्रँडपासून तर ज्वेलरी ब्रँडपर्यंत सगळीकडे लोक पावर्ड बायसाठी जातात. पण मग ॲज अ नाटक म्हणून त्याचं व्यावसायिक स्वरूप कसं असतं ते जर तुम्ही सांगितलं आवडेल. गुजरातीमध्ये हे ना, म्हणजे म्हणतो ना इन फिल्म ब्रँडिंग, ज्याला आपण फिल्मच्या बाबतीत असते, ते गुजराती नाटकांच्या बाबतीत आहे. त्यांना कॉस्ट्युम्स म्हणजे स्पॉन्सर करणारे असतात. पुन्हा मेकअपचं काही अशा बऱ्याचशा गोष्टी, सेटसाठी पण काही गोष्टी. समजा तुम्ही नाटकामध्ये काही सेटवर अशा काही गोष्टी, क्रॉकरीज वापरल्या असतील, करेक्ट, ते स्पॉन्सर करणारी मंडळी आहेत. ओके. आपल्याकडे मराठी नाटकांच्या बाबतीत ते नाही, एक वेळेस मराठी सिनेमांच्या बाबतीत होऊ शकतं ते. आपण अप्रोच नाही होत कोणाला. ओके. आपण कोणा असा प्रयत्न केला नाही आणि मला असं वाटतं तो थोडासा प्रयत्न करायला हवा. ओके. आणि नाटक हे व्यवसाय म्हणून तो जसं म्हणालास की कितपत योग्य आहे, होऊ शकतं का, ते करण्यासाठी काय करायला हवं. तर मला असं वाटतं की ना, सगळीच नाटकं 500 रुपयाची तिकीट काढून आपण बघायला जातो असं होत नाही. असं होत नाही. मला असं वाटतं माझ्या नाटकाकडे जर लोकांनी यायला हवं तर थोडंसं मी दर कमी करायला हवं. मी माझ्या बाबतीत म्हणतो, माझ्या दारात तरी यायला हवं. मी नवीन हॉटेल सुरू केलं आणि त्याचा रेटच सगळ्या डिशचा भरपूर ठेवला. आधी लोकांना चटक तरी लागू दे आपल्या खाण्याची. करेक्ट करेक्ट. ही चटक लागल्याशिवाय येता येणार नाही. आम्ही यदाकथेची या नाटकाला सांगतो, ज्यावेळेला आम्ही नाटकाचे प्रयोग केले तर सुरुवातीला आम्ही किती पासेस दिले, 500, 600 लोकांना देत होतो पहिल्या प्रयोगानं. काही पहिल्या 5-6 प्रयोगांना दिलं.
त्याच्यानंतर त्याच थिएटरला तीच माणसं परत ते बघायला आली, कारण त्यांना प्रचंड आवडलं. त्यांना ते तिकीट विकत घ्यावं लागलं. ओके. पण मुळातच आम्ही सुरुवातीला फ्री दिलं ना. करेक्ट करेक्ट. माझं त्यांना टेस्ट तर कळली, काय अरे जबरदस्त आहे, ते कळायला तरी हवं. हे सगळ्यांच्याच बाबतीत होणार नाही. नक्कीच. म्हणजे ज्यांच्याकडे मोठे सेलिब्रिटी ज्यांना बघायला येणार आहेत त्यांच्या बाबतीत हे होणार नाही. त्यांना पहिल्या शोपासून त्यांचं हाऊसफुल होण्याचे चान्सेस आहेत. पण काही वेगळी स्ट्रॅटेजी असतात, तुम्हाला हे करावी लागतात वगैरे. एकावर एक तिकीट फ्री, जसं मटाच्या माध्यमातून सगळं असं होतं. तर मला असं वाटतं थोडंसं तुम्हाला ते करायलाच हवं. तुमची कलाकृती काय आहे. सगळ्यांनी धंदे एकदम सुरू केले आणि सगळ्यांचे धंदे जोरदार झाले असे नाही होत. नक्कीच. 5 पैकी 2 बरे चाललेत, बाकी उरलेल्या 3 जरा वेगळीच स्ट्रॅटेजी अप्लाय करायला. तसं आहे ते. पण तुम्हाला असं वाटतं का, म्हणजे आजही नाटक एखाद्या नटाच्या फक्त आणि एक डॅश 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 याच्यावर चालतं, आणि डॅश डॅश म्हणजे सहाय्यक कलाकार आणि डॅश डॅश, मग तुम्हाला समजलं असेल मला काय म्हणायचं, तेवढ्या एका नावावर ते चालतं का, किंवा तेवढ्या एका नावावर हाऊसफुल बोर्ड लागतात का? नाही, हे भरत जाधवांच्या बाबतीत आहे, प्रशांत दामलेंच्या बाबतीत आहे, काही लोकांच्या बाबतीत आहे. ओके. आता बाकीच्या नाटकांच्या बाबतीत सुद्धा लोक त्यातल्या त्यात लोकांच्या परिचयाचा नट म्हणून आणि म्हणून टाकलेलं असतं. ओके. का ते याच्याकडे बघून तरी या. ओके. आता माझ्या नाटकामध्ये ना माझं नाव आणीमध्ये आहे. ते काय आहे बरं, त्या जाहिराती सगळ्या मीच डिझाईन केल्या. मी अगदी त्याचं प्रांजळ मत सांगतो वगैरे. मी लोकांच्या दृष्टिकोनातून मोठा सेलिब्रिटी आहे की नाही मला माहिती नाही, ओके, पण लोकांच्या परिचयाचा मी नट आहे म्हणून ते आणीमध्ये आहे. आणि महाराष्ट्रामध्ये गेली सातत्यानं मी नाटकं करत असल्यामुळे काही कॉन्ट्रॅक्टर, अरे यांचं नाटक आहे का, ओके, ते कॉन्ट्रॅक्टर तरी मला ओळखतात, कॉन्टॅक्ट करू शकतात, ओळखतात. ते मला अरे आमच्याकडे गणपतीला शोज हवे आहेत ते सांगू शकतात. ओके. आमच्याकडे अमुक याला वर्धापन दिनासाठी आम्हाला शो लागतो. तर याच्यासाठी कॉन्टॅक्टसाठी ते कोणीतरी चेहरा ओळखीचा असावा लागतो म्हणून मी आहे, अदरवाईज काही नाही. आणि गेली अनेक वर्ष मी सातत्याने नाटकं करतो, त्याच्यामुळे ना कॉन्टॅक्ट्स खूप झाले. ओके. त्याच्यासाठी तो फायदा होतो, बस इतकंच मला. आणि हे कारण कसं आहे की एखादा नट आपल्याकडे मराठीमध्ये ना एखादा प्रसिद्ध असतो, त्याच्या नावाला बुकिंग असतं, तो विनोदी नट म्हणून लोकांसमोर आला पाहिजे, नाही पोचलेला असतो. ओके. आता माझ्या बाबतीत जर म्हणायचं झालं, गाढवाचं लग्न, दे धक्का हे विनोदी सिनेमे आहेतच, करेक्ट. पण माझं दगडी चाळपण आहे. हा, नक्कीच. माझं लय भारी आहे, ज्याच्यामध्ये मी गंभीर प्रकृतीच्या भूमिका केल्या. त्यामुळे माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे लोकांचा. हा कुठल्या प्रकारचा नट आहे, आपल्याकडे डिक्लेअर लागतं, अरे हा विनोदी नट आहे, ओके स्टॅम्प. अरे हा विलन, हा विलन अमरीश पुरी. अरे पण अमरीश पुरींनी दाखवून दिलं गर्दिश सारख्या सिनेमामध्ये, अरे एका वेगळ्या चरित्र अभिनेता म्हणून ते छान काम करू शकतं. तसं आपल्या बाबतीत अजून आहे ना, मी डिक्लेअर नट अजून मला तसं वाटत नाही की मी विनोदी प्रकृतीचाच जास्त आहात का. ओके. हे कोण आहे. आता काय माझ्यात मुळातच ना स्वभावात ना विनोदी आहे. आता हा स्वभाव झाला, पण मी दिसतोय गंभीर प्रकृतीचा. आता ह्या चेहऱ्याने, ह्या फिजिकने मी त्याच्यामध्ये माझ्या वाक काय प्लॅन, ओके, या नाटकामध्ये मी बावळट विक्रम सगळे नावाचा कॅरेक्टर केलेला आहे. ओके. जो तू लय आवडतेस तू मला, ह्या सिरियलमध्ये मी गंभीर म्हणजे डॉमिनेटिंग नवरा. आणि त्याच्यामध्ये माझी बायकोचा रोल करणारी ती सावित्रीचा रोल जिने केला, ती दीपाली चौगुले, ती मुळूमुळू रडणारी सात्विक बायको असं तिने केलं. माझ्या नाटकात ती मला डॉमिनेट करते. ओके. आणि मी बावळट नवरा. मला असं वाटतं ना, हे माझ्यावरचं एक्सपेरिमेंट आहे ना, किंवा मी काय काय करू शकतो हे मला असं वाटतं माझ्या नाटकाला येऊन तुम्ही बघितलं तुम्हाला जाणवेल की आपण कशा पद्धतीचं कथानक निवडतो आणि ते सगळं करतो. ते वाक काय प्लॅन हे आता त्या नाटकावर आलोय म्हणून सांगतो. गौरव बहुतले आणि कोमल वंजारे हे कॉलेजमधल्या मुलांनी हे नाटक लिहिलं. हे माझं 3रं व्यावसायिक नाटक जे मी दिग्दर्शित केलं. याच्या आधी मी गलती से मिस्टेक, डोंट वरी हो जाएगा, त्याच्यानंतर वाक काय प्लॅन करतो. नाटक करत असताना ह्या वाक काय प्लॅनमध्ये मी एवढा ज्वलंत सामाजिक प्रश्न हाताळला आहे. ओके. म्हणजे नाटक बघितल्यानंतर लोक डोळ्यात पाणी पण येतं, अरे काय मजा आली यार धमाल. ह्या दोन्ही रिॲक्शन्स आम्हाला बघायला मिळतात. आणि माझ्या दृष्टिकोनातून ते महत्त्वाचं आहे. माझ्याकडे तुम्ही येत आहे ना, ते आणि संजय खापरे, अरे यांचे बघूया, आम्हाला आवडतो अभिनेता हे आहे, पण ह्याचं नाटकाचं कथानक बघा. मला असं वाटतं माझं नाटक तुम्ही बघाल ना,
नाटक बघायला या, मी काय करतो ते. माझ्या कुठल्या ऑरावर किंवा माझ्या कुठल्या इमेजवर तुम्ही येऊ नका. तुम्हाला वेगळंच काहीतरी बघायला मिळेल. आणि एवढं मात्र नक्की की ह्या वाघ काय प्लॅन या नाटकामध्ये ना, आज मुंबईतल्या घराघरामध्ये पनवेल, नवी मुंबई, पुणे, नाशिक यासारख्या 100 घरांपैकी 70 घरांमध्ये घडणारा हा प्रॉब्लेम तुम्हाला बघायला मिळेल. पण हा प्रॉब्लेम मी आता सांगताना गंभीर वाटते. प्रॉब्लेम हा गंभीर असतो, विनोदी प्रॉब्लेम कधी नसतो. पण तो असताना देखील हे नाटक तुमचं मनोरंजन केलं, तुम्हाला हसायला सुद्धा भाग पडेल. आणि या नाटकामध्ये तुम्हाला सस्पेन्सफुल कॉमेडी, कौटुंबिक अफलातून नाटक बघायला मिळेल. आता अजून एक प्रश्न मला ओघाओघानेच येतो नाटक आणि कौटुंबिक या विषयावर आल्यानंतर. मराठी इन्फ्लुएन्सर साईडमध्ये बऱ्याचदा असंही बघायला मिळते की काही इन्फ्लुएन्सर आहेत ना, साडी घालून किंवा तसं स्त्री कॅरेक्टर करून जस्ट ओढणी घेऊन कॅरेक्टर करतात. पण आपल्याकडे एक जी स्त्री कॅरेक्टरची संकल्पना आहे ती बालगंधर्वांपासून सुरू होते. त्याच्यानंतर मग आत्ता भरत जाधव करतायत मोरूच्या मावशीमध्ये, विजय चव्हाणांनी विजय चव्हाणांनी जी केली होती. पण आता चव्हाण सरांनंतर भरत जाधव दादा करतायत. किंवा त्याच्यानंतर आपण बघतो की चला हवदेमध्ये भाऊ कदम सरांनी ती खूप म्हणजे खेड्यापाड्यांमध्ये वाईड लेवलवर नेली, जी त्यांची शांताबाई असेल किंवा दुसरे कॅरेक्टर्स असतील ते. त्या वर्सेस जे इन्फ्लुएन्सर करतात यांच्यामध्ये तुम्हाला काही तफावत जाणवते का? किंवा कसं एक डायरेक्टर म्हणून पण आणि एक प्रेक्षक म्हणून पण तुम्ही बघता त्याच्याकडे? नाही, काय कोणाला एवढं म्हणजे सजेशन द्यावं इतकं मी काही मोठा नाही आहे. पण मला असं वाटतं ना, कलाकार म्हणून जेव्हा तुम्ही काम करता ना, त्यावेळेला फक्त त्या साडी नेसणारी ती आपली आई आहे, मावशी आहे, बहीण आहे, बायको आहे, तर त्यांचा तुम्ही मान राखला गेला पाहिजे. त्या साडीचा मान म्हणून राखला गेला पाहिजे. तर त्याची डिग्निटी कुठे कमी होणार नाही याची फक्त जरा काळजी घ्यावी. विनोद हा व्हायलाच पाहिजे. सावट विनोदसुद्धा लोकांना आवडतो, मी असं म्हणत नाही की तो आवडत नाही. पण ते करत असताना सुद्धा त्याचा म्हणजे म्हणणं एक अशी हेअरलाईन असते मध्ये, ती कधी क्रॉस होईल आणि तुम्ही पलीकडे जाल आणि तुमच्या बिलो द बेल्टकडे तुम्ही याल. त्यामुळे अशा विनोदांकडे किंवा असे कॅरेक्टर करताना खूप बॅलन्स सांभाळावा लागतो. त्यामुळे आपली सत्सद्विवेक बुद्धी जागृत ठेवून ते करणं फार गरजेचं आहे. करावं. कोणी वाईट करते, कोणी चांगलं करते, मी हे सांगणार नाही, हे प्रेक्षकच सांगू शकतात. आणि काय होतं की कधी कधी ना प्रेक्षकांना दोष देण्यात काही अर्थ नाही. करेक्ट, माझं असं मत आहे. ते जे वाढलंय ते बघतात. खायचं काही नाही तुम्ही ठरवायचं ह्या ताटात, ही डिश मला नाही आवडत. ओके, इतकं याच्यावर आलंय ना. नक्कीच, परत चालतं. पण जे आता इन्फ्लुएन्सर आहेत बेसिकली ते नुसताच वीग लावला आहे, नुसतीच ओढणी घेतली आणि त्याच्यामध्ये बऱ्याच आपण बघतो की ते एक म्हणजे स्त्रीचे कॅरेक्टर वेगळ्या भावनेने दाखवलं जातं. म्हणजे मी द्वेष असेल किंवा शेजारी कशा भांडतात तसं दाखवलं जातं किंवा त्या ह्याच्यामध्ये, किंवा जस्ट वीग लावलं आणि मग फक्त असं अरे बाईच्या टोनमध्ये बोललं जातं. मग ॲक्च्युली त्याच्यावर तर तुम्ही काही प्रकाश टाकू शकला? नाही, मला असं वाटतं काय मुळातच ते ॲक्टर नाहीत ना. प्रॉब्लेम तोच आहे ना. इन्फ्लुएन्सर जे आहे ते मुळात तेवढी त्यांच्या डेप्थ आहे का ॲक्टर म्हणून जेव्हा ते ॲक्ट करत असतात. त्यामुळे सगळं ते वरवरच असतं. ते आपल्याला उथळ वाटतं. आणि मला कदाचित असं वाटतं की त्यांना ते उथळच करायचं आहे. ओके. आणि प्रेक्षक आपले खूप सुजाण आहेत. म्हणजे हे तुम्ही बंद करा असं नाही आपण सांगू शकत. नक्कीच. मला वाटतं मी बंद करेन, हे आपल्या हातात आहे. ओके. ज्याला एखाद्याला ते नाही वाटत, नाही रे हे खूपच अति होतं, तसं आहे ते. मला जर सर्दी झाली आहे तर मी थंड खाणं बंद केलं पाहिजे, आईस्क्रीम खाणं बंद करायला पाहिजे. हे जर आपल्या प्रकृतीला जेव्हा तो हा प्रश्न भेडसावतो तेव्हा आपण ॲक्शन घेतो नाही. करेक्ट, तसं आहे ते. ओके. त्यामुळे कोणाला करण्यापासून आपण थांबवू शकत नाही. ते बघण्यापासून आपण स्वतःला थांबवू शकतो, हे आपल्या हातात आहे. ओके. आपण जेव्हा काही गोष्टी करतो, कसं आहे ना, हे इतकं साधं सिंपल करतं. काही लोकांचं ना, काही आता पालकांना तर कसं खूप होतं, माझ्या मुलीला खूप घ्या ना कुठेतरी, माझ्या मुलाला घ्या ना, त्याच्यात खूप टॅलेंट आहे. हे तुम्हाला वाटतं हो. जेव्हा सगळ्यांच्या आजूबाजूच्या लोकांना तो वाटतो का तेवढा टॅलेंटेड? करेक्ट. त्याला एकदा ना, आणि शाळा कॉलेजांमध्ये ना त्याला ना
माझ्या प्रत्येक मुलांना सांगणं आहे, माझ्या लेकीला पण मी सांगतो, आता जी 10वी झाली, तुला जर ह्या ॲक्टिंग क्षेत्रात यायचं आहे किंवा काय, आधी तुम्ही काहीतरी करून बघायला हवं, करेक्ट, स्मॉल स्केलवर, आणि मग ते सुरू होतं. आणि मग तुम्हाला कळतं मी विनोदी प्रकृतीचा नट आहे की गंभीर प्रकृतीचा, ते तुम्हाला तिथे फाइंड आउट करता येतं. ते हे ना, मला वाटतं शाळा कॉलेज आहे ना, हे लिटमस पेपरसारखं आहे. तुम्हाला कळतं मी काय करू शकतो काय नाही, माझं रंग कुठले, अरे मी आहे, ओके, तोपर्यंत कळत नाही ना आपल्याला. तसं आहे की जसं तुम्ही बोलात की तुमची मुलगी, आत्ता मराठीमध्ये आम्ही असं पण बघतो की बऱ्याच ठिकाणी अरे माझा मुलगा आहे, मग चला त्याचा मूवी येऊ द्यात, की त्याच्या मूवीला आपण फुल प्रमोशन्स करू, की त्याच्या मूवीचं चला थोडंसं आपण त्याला म्हणतो ना की वेगवेगळ्या वेजनी त्याला या इंडस्ट्रीत आणायचा प्रयत्न करू. आणि नंतर ते सांगितलं होतं की नाही ते त्यांचं स्वतः आलेत किंवा काय आहेत, पण ते कुठेतरी जाणवतं आहे. मग तशा बाबतीत मला वाटतं की जसं तुम्ही आत्ताच सांगितलं, मग इतर कुठल्या इंटरव्ह्यूजमध्ये अजूनपर्यंत तुमचे पाल्य काय करते हा मला दिसत नाही. तुमचा कसा टेक आहे या सगळ्यावर, की मराठीमध्ये स्टार किड चालू शकतात का किंवा कसं आहे? नाही, कोणीच कुठेच हे असं होऊ शकत नाही. ओके, हिंदी मराठी कुठेच होऊ शकत नाही. ही ना कुठलीही परफॉर्मिंग आर्ट आहे ना. ओके, आता सुनील गावस्कर यांनी यांच्या मुलाला आपण आणलं होतं, त्याच्यात जर पोटेन्शियल असेल तर ते जाणार पुढे. तसं आहे ते, हे फोर्सफुली नाही होऊ शकत. हे ओके, लोकांनी डोक्यावर घ्यावं असं वाटत असेल ना, तर त्याच्यात असेल तर घेतील की लोक. नक्कीच. म्हणून काय तो कुठेतरी सक्सेसफुल होत नाही अशातला भाग नाही ते मूल. आता मृण्मयी लागू, रीमाजींची मुलगी, येताना ॲक्ट्रेस म्हणूनच आणली, पण बिसाईड ती एक रायटर डिरेक्टर म्हणून ग्रो होत होती. बिहाइंड द कॅमेरा तिचं काम चालू होतं. आज ती खूप चांगल्या पद्धतीने, मला असं वाटतं ना, माझा काय किंवा सर्वसामान्यांचा मुलगा काय, कोणाचाही मुलगा किंवा कुठल्याही स्टार किडचा मुलगा, त्यांनी हाच विचार करायला पाहिजे, त्यांना त्यांच्या फक्त त्या पाण्यात सोडायचं. ओके, हा पोहता येतं का याला, हा तरंगत जातोय का पोहतोय का बॅकस्ट्रोक मारतोय का त्या काय असे त्याचे स्विमिंगचे बरेच प्रकार आहेत त्यामध्ये, डायव्ह घेतोय की हां सगळ्या, तो कशा पद्धतीनं त्या पलीकडे जातोय, हे सगळं आहे ना तशा पद्धतीने. तर मला असं वाटतं ना, आणि हे कुठलीही कला आणि कुठलीही क्रीडा याच्यामध्ये ना मी तुमच्यावर माथी मारू शकतो असं भ्रमात कोणीच राहू नका. नक्कीच. हां, ते ठरवणार लोक, त्याचा परफॉर्मन्स ठरवणार, तो काय करू शकतो, किती लंबी रेस का घोडा येतो. माझ्या लेकीला पण सांगितलं, मी आत्ता ओळखीवर मला एक काम मिळेल पुढे, आणि मग मी ॲक्ट्रेस म्हणून आता मी मिरवायला लागले पुढे काय, आणि मग तिला ॲक्टिंग यायच्या आधी ॲटिट्यूड जास्त पहिला आला, तो शिकटला. नक्कीच, तो बाहेर काढताना मला नाकीनं होईल. नक्कीच नक्कीच. तर मला असं वाटतं ना, तुमचं पहिलं काम दिसायला पाहिजे, नंतर तुमच्या ह्या बऱ्याचशा गोष्टी, अरे हा त्याला जरा खायला हेच लागतं, त्याला स्वच्छता लागतं, त्याला गाडीशिवाय तर फिरत नाही, हे नंतरच्या गोष्टी आल्या. ओके, ह्या आम्ही गोष्टी तुम्हाला पुरवू, ह्या गोष्टी तुमच्या सहन करू, पण ते सहन करण्यासाठी ज्या क्वालिटीसाठी आम्ही तुम्हाला ॲक्टर किंवा ॲक्ट्रेस म्हणून तुम्हाला आम्ही बोलवलं आहे, घेतोय, त्या गोष्टी आहेत का तुमच्यात? नक्कीच नक्कीच. आणि आत्ता एक असं असतं ना की इमेज ट्रॅपमध्ये बरेचसे ॲक्टर ॲक्ट्रेस अडकताना दिसतात. नाही, माझी अशी अशी इमेज आहे, तर मी अशा प्रकारचंच काम करणार. तर तसं असावं का? कारण बऱ्याचदा आपल्याला एका ॲक्टरकडून सिमिलर व्हर्जनची कामं बघायला मिळतात, आणि किंवा नाही आमचं असं इमेज आहे तर आम्ही इतक्या लोकांच्याच इव्हेंटला जाणार किंवा याच गोष्टी स्पेसिफिक करणार. तर तसं काही तुमच्या बाबतीत होतं? इमेज ब्रेकिंग काम करायला मागत नाहीत. हां, मे बी इमेज ब्रेकिंग म्हणायला मागत नाहीत किंवा त्यांना कम्फर्ट झोनच्या पलीकडे जाऊन काम नको वाटतंय. करेक्ट. नाही, काही लोकांना कसं आलं की ना, एकतर मुळात त्यांना कम्फर्ट झोनमध्ये काम करता येतं, किंवा काही लोकांना आपले लिमिटेशन्स माहिती पडलेले असतील. ओके, हेही असू शकतं की मी याच्या पलीकडे जाऊ शकत नाही, मग उस दायरे में रह के ही मुझे काम करना है, असं काही जणांचं ठरलेलं असेल. किंवा काही लोकांना हेच आवडतं म्हणून मी हेच करतो. ओके, मला जास्त प्रयत्न नाही करायचे, आणि मग मी लोकांचा नट आहे, लोकांना हवं ते देणार. मी असा एक विचार, लोकांना हवं ते देण्याबरोबर मला असं वाटतं ना, वेगळा विचार मी मांडायला पाहिजे, या मताचा मी आहे. ओके, मी आता जर माझी हॉरर फिल्म आता मी प्लॅन करतोय, पण माझी दुसरी फिल्म येताना ती डिवोर्सवरची लव्ह स्टोरी आहे. ओके, हा कॉन्ट्रास्ट विषय असणार आहे. करेक्ट. दुसरी फिल्म ही ॲक्शन असणार आहे.
तर मला स्वतःला ना कुठल्या एका कॅटेगरीमध्ये मी ठेवावं असं वाटत नाही मला, किंवा तशा दृष्टिकोनातून मी प्रयत्न करतो असंही नाही. ओके. मला सुचल्या तशा गोष्टी, नक्की. मला विनोदी पण सुचल्या आहेत, मला सिरियस पण सुचलेले आहेत. माझ्या ओळखीचे रायटर्स आहेत, त्यांच्याकडून निवडताना मी तशा गोष्टी निवडलेल्या, त्यामुळे ते तसं होतं. आणि मला आवडतं काहीतरी वेगवेगळं ट्राय करायला. मी आत्ताही इडली खाल्ली, दुपारी जेवणातही इडली खाणार, आणि संध्याकाळच्या नाश्त्यातही इडली आणि रात्रीच्या जेवणात, असं नाही होत. मला तरी होणार नाही. जर मला खाण्यात वेगवेगळं लागतं तर मला करण्यात पण वेगवेगळं हवं आहे असं मला वाटतं. ओके. आणि आता एक ॲक्टर म्हणून, एक दिग्दर्शक म्हणून रोल जे होतं ना, त्याला तुम्ही कसं बघता? कारण आजकाल मराठी प्रेक्षक, जसं तुम्ही म्हणाल खूप जागरूक झाला, तर आजकाल मराठी ॲक्टर्सला, मराठी डायरेक्टरला पण ट्रोल केलं जातं बऱ्याच चांगल्या प्रकारे. तर त्या ट्रोलला कसं बघता, आणि त्याचा एकंदरीत आपला परफॉर्मन्स, आपला आत्मविश्वास याच्यावर कसा परिणाम होतो असं जाणवतं? मी सर्वांगीण विचार करायला लागलो. ओके. अख्ख्या गोष्टीचा काय होतं ना, मी महेश सर, संजय यादव, निशिकांत कामत, चंदू गणसे, मी यांना बघितलं ना की त्यांच्या डोक्यात सिनेमा करण्यापूर्वी सिनेमा रिलीज झालेला असतो. ओके. विथ बॅकग्राऊंड म्युझिक. मला नाटक करत असताना सुद्धा ना त्या नटाने हे एवढंच मागेच जावं, बस बस एवढंच, असं जे वाटतं ना, जसं आपण हा लाईटिंग एरिया केलेला आहे, मी जरा तिकडे बसू का, अहो नाही तिथे लाईट नाही आहे, हे जसं तुला जाणवतं ना, किंवा त्याला सगळं समोरच्या कॅमेरामॅनला जाणवतं ना, हे विजन असलं पाहिजे. तुला तिकडे जागा मोकळी दिसली म्हणून तिकडे बसू नकोस, तू फ्रेममध्ये काय येणार हे फार महत्त्वाचं. करेक्ट. तर हे कळणं फार महत्त्वाचं असतं. आणि जेव्हा दिग्दर्शक म्हणून मी जेव्हा काम करत असतो ना, मला प्रत्येक कॅरेक्टरनी त्याच्या भूमिकेमध्ये राहावं असं मला सतत वाटतं. ओके. मी जसं मगाशी म्हणालो, मी आईशी असंही बोलतो, मी नंतर फोन करतो, मी जरा कामात आहे ग, म्हणून ते आईला मी काही डॉमिनेट करतोय किंवा तिला नजरअंदाज करतोय किंवा तिचा फोन आला की मी निग्लेक्ट करतोय, असं नाही आहे. करेक्ट. याच्यातून दिसतंय माझं प्रेम पण आहे, पण हक्काचं प्रेम आहे. हां, किंवा तुम्हाला माहिती समजून घेणारी व्यक्ती आहे. कारण इतके वर्ष ती माझ्याबरोबर राहिली, मी तिच्याबरोबर राहिलो आहे, तिने मला जन्माला घातलं, ते हे होतंच. ते जर मला दाखवता आलं माझ्या सिनेमातून किंवा माझ्या नाटकातून, आणि म्हणून मला असं वाटतं ना, मी असं खूप बारकाईने हरलेले खूप विचार करायला लागलो, खूप विचार करायला लागलो. आणि खास करून मला जे जगभरातले, जेव्हा मी OTTवर काही फिल्म बघितले ना, त्या सिनेमांनी मला आरसाच दाखवला माझा की खूप काम करायचं आहे. म्हणजे मराठी इंडस्ट्रीला मी कुठे घेऊन जाणार आहे, का हिंदी इंडस्ट्रीला मी कुठे घेऊन जाणार आहे, हे नाही. मला माहिती आहे, माझा सिनेमा जेव्हा येईल तो नोटिसेबल असेल, लोकांनी बघितल्याशिवाय राहणार नाही. ओके. आता माझ्या ताजमहाल नावाच्या सिनेमाची कथा मी, सुजय महाजन नाशिकचा माझा मित्र आणि आम्ही दोघांनी मिळून लिहिली, आणि माझा मित्र नियाज मुजावर यांनी ती डिरेक्ट केली फिल्म वगैरे. त्यांनी त्याचे इनपुट दिले, त्यांनी कथा आणखी विस्तारली वगैरे. पण मला बरं वाटतं, आम्ही लिहिलेल्या कथेला नॅशनल अवॉर्ड मिळाला. ओके. त्या फिल्ममध्ये मी काम केलं होतं, वन ऑफ द मेजर कॅरेक्टर केलं होतं, आणि 2 इटलीचे पुरस्कार मिळाले, नाईस, इंटरनॅशनल पुरस्कार. तर मला असं वाटलं की आपल्याला असंही सुचू शकतं. करेक्ट. की ज्याद्वारे आपण जगभरातल्या प्रेक्षकांना कनेक्ट करू शकतो. ते आवडतं. तो बॉक्स नाही ठेवलाय तुम्ही कुठलाच. हां. आणि मला असं बरं वाटतं की मी असा एक सिनेमा करतोय, एकीकडे गाढवाचं लग्नही करतोय, एकीकडे देधक्काही करतोय, परत दगडी चाळासारखा ॲक्शन सिनेमा करतोय. मला हे खूप बरं वाटतं की आपल्याकडून आहे ना, एक डेस्टिनी नावाचा एक प्रकार असतो, ते आपल्याकडून काय काय गोष्टी करून घेते. तर मला असं वाटतं, ती जर सांगते की चल पुढे तू, मग चल पुढे तू, मग मी पण असं काहीतरी पुढे वेगवेगळं करून बघतो ना. हे जर आपण ट्रायआउट नाही केलं तर नाही होणार ते. पण मग असं एक स्पेसिफिक नाही का, म्हणजे प्रत्येक ॲक्टरचं असं ना की ही या लेवलची एक भूमिका एकदा तरी अजून करायची आहे. खरं सांगू ना, मी बऱ्याचदा ती गोष्ट म्हणतो की महेश सरांना ज्या पद्धतीने मला ते दे धक्कामध्ये गीचं कॅरेक्टर दिलं, फक्त लढमणामध्ये विलन होतो भास्करराव पाटील, त्याच वर्षात काकस्पर्श केला, त्याच्यामध्ये मी पॉझिटिव्ह कॅरेक्टर केलं होतं. तेव्हा मला लक्षात आलं की, आणि तेव्हा सरांनी पण मला सांगितलं, किंवा मेधाताई मांजरेकर ज्या आहेत त्या पण म्हणाला होतं. मी म्हटलं ताई मला असं वेगवेगळा रोल का, भाई एक व्यक्ती आणि वल्ली ही नावाची सिनेमामध्ये मला बाबा आमट्यांचा रोल केला. तर मी जेव्हा विचार करायला लागलो, सरांना मी विचारलं त्यावेळेला, मी वाटेन का, तर त्यावेळेला सर मला म्हणाले माझ्यावर विश्वास ठेव ना. मी त्यांच्यावर विश्वास ठेवला होता आधीपासूनच.
काकस्पर्श हे ते सगळे सिनेमा. तर मला एक लक्षात आलं की त्यांचं असं माझ्या बाबतीतलं म्हणणं आहे की तू पाहण्यासारखं किंवा असं फार हे मोठं उदाहरण झालं, पण तू कुठल्याही काय पद्धतीच्या रोलमध्ये Mold जाऊ होऊ शकतो. शकता तुम्ही. चेहरा तुझा तसा आहे ना, तू चोरी वाटशील आणि पोलिसी वाटशील. नाही, आणि तुम्ही पोलिसाची भूमिकाही करता सध्या मला वाटतं एका ठिकाणी. आता मला चोर करून बघायचं. नक्कीच. छान आहे. खूप खूप धन्यवाद संजय, अरे, असं thank तुम्ही you. इथे आलात आमच्यासोबत. खूप दिलखुलास आणि वेगळ्या ऑफ द टॉपिक गप्पा मारल्या. म्हणजे एका दिग्दर्शकाला इतक्या डिटेलमध्ये आम्हाला बोलताना नाही येत, कारण प्रत्येक वेळेस एक आम्ही या फ्रेममध्येच त्यांना बघितलेलं असतं. ओके, हे फ्रेम आहे, इथे मार्क आहे, इथे तुम्ही उभं कारण राहायचं. काय म्हणजे मी इतर दिग्दर्शकांसारखा किंवा इतका एक्सपिरियन्स नाही दिग्दर्शनाच्या बाबतीत, किंवा दिग्दर्शनाची जी परिभाषा असते, ती लँग्वेज असते, ती कदाचित माझ्यात नसेल. ओके, मला एवढं मात्र कळतं की ह्यानी नेमकं कसं करायला हवं, हे कॅमेरामननी काय टिपायला हवं, काय फ्रेम लावावं. कारण मी स्वतः कमर्शियल आर्टिस्ट आहे, डिझायनिंग वगैरे केलं. मी अंकुश चौधरीच्या 3.5 आणि झकास नावाच्या फिल्मचं स्टोरी बोर्ड केलं आहे. त्याच्यामुळे मला तो एक्सपिरियन्स आहे, बिहाइंड कॅमेरा काम करणं, दिग्दर्शनाबरोबर काय काय गोष्टी लागतात, त्या गोष्टींचा मला तो अनुभव आहे. त्यामुळे तो फायदेशीर ठरेल मला. बाकी इतर दिग्दर्शकांसारखा आपण एवढे मोठे नाही आहेत. नाही सर, हे आय गेस तुमचं मोठेपण आहे की तुम्ही असं स्पष्ट सांगता, पण नाही, तुम्ही पण तेवढंच आप्ट आहात असं आम्ही म्हणूयात. आणि आम्ही ते वाकाय प्लॅनमध्ये बघणारच आहोत. नाही, आणि वाकाय प्लॅनच्या बाबतीत मी एवढंच सांगेन ना की सर्वसामान्य घरांच्या मध्ये जो घडणारा प्रॉब्लेम आहे, जो इतक्या प्रभावीपणे आमच्या लेखकांनी लिहिलं आहे. कलाकार मंडळी पण आमच्या जबरदस्त आहे. दीपाली चौगुलेसारखी अभिनेत्री आहे, सचिन देशपांडेसारखा ज्याला आपण होणार असून मी या घरचीमध्ये पाहिलेलं आहे, केदार शिरसेकरसारखा नट आहे ज्यांनी सही रे सही या नाटकाचे 2,500 प्रयोग केलेत. आमच्या यदाकदाचित त्या नाटकाचे त्यांनी 1400 प्रयोग केले. इतका प्रदीर्घ अनुभव असलेला हा नट आमच्या नाटकात आहे. त्यानंतर ही श्रद्धा मांगरे नावाची अभिनेत्री, ती आप्पी आमची कलेक्टरमध्ये काम करते. इतकी सगळी जबरदस्त, म्हणजे प्रायोगिक रंगभूमीवर काम करणारी मंडळी आणि सगळी अशी सगळ्या एकत्रित बंच आम्ही केलेलं आहे. आणि इतकं जबरदस्त हे नाटक तयार झालेलं आहे. फक्त आता गरज आहे ती प्रेक्षकांनी आमच्यापर्यंत येण्याची. आणि जर आत्तापर्यंत तुम्हाला जर माझी ज्या ज्या वेगवेगळ्या पद्धतीच्या भूमिका आवडल्या असतील, तितकंच मी तुम्हाला सांगतो, त्याच विश्वासाने तुम्ही ह्या आमच्या नाटकाला या. आणि हे नाटक तुमचं मनोरंजन करताना तुम्हाला अंतर्मुख करायला भाग पाडेल, विचार करायला भाग पाडेल. एका डोळ्यात असू तर दुसऱ्या डोळ्यात हसू असेल तुमच्या, आणि तुम्हाला हे नाटक बरंच काही देऊन जाईल. त्याचबरोबर तुम्हाला एपिसोड कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि अशाच नवीन नवीन व्यक्तींसोबत आपल्याला वेगवेगळ्या विषयांवर गप्पा मारायचे असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायलाही विसरू नका. त्याचबरोबर पुढच्या एपिसोडमध्ये तुम्हाला कोणाला बघायला आवडेल ते सांगा. धन्यवाद.